त्या सगळ्या गोष्टी तुम्ही परस्पर ते सुरेश बापकर, संजय साबळे, नवनाथ आणि गोरख आले ते इथं कुठे? हा, कशा करता तुम्ही परस्पर विकलं? पैशाची हाव झाली होती. इकडे इकडे जा पुढं. काय? हा, 150 रुपये केवढे पडले? अरे बाबा, पैशाचं किती काय झालं माहिती? आम्ही त्या मार्केटला चाललो, बेंगलोर मार्केट, रामनगरच्या मार्केट, आणि त्यांनी मोठी गाडी अडवली. थांबा थांबा म्हणला, थांबले गेलो आम्ही. थांबल्यानंतर त्याच्या ज्या काही बोलण्याला तुम्ही फसला. मग मी सांगितलं फसा काय? तुम्ही दूध खोडी आहे, फार मिशान दिशान सगळं काही आहे ना. मला एकच कळत नाही, मला ना सकाळपासून दादा यांनी मला फसवलं, दादा त्यांनी मला फसवलं. अरे कशाला फसायला जातात तिथं? कुठेही पैसे गुंतवतात आणि मला म्हणतात दादा द्या ना काढून. अरे पण ती बॅग नाहीच आहे, मी कशी काढून देणार? कुठं कुठं काही काही जण जमीन विकतात, खरेदी खत होतं, सगळं रजिस्ट्रेशन होतं, आणि मग आता जमिनीच्या किमती वाढल्यात ना. दादाराव त्यांनी मला फसवलं. म्हणलं तू सही केली का? केली. आणि मग साल्या सही केली मग फसवलं कसं म्हणतो? काही जण म्हणतात नाही आमच्या बापाला दारूचं व्यसन होतं, ते दारूच्या व्यसनात त्यांनी सही केली. असं कसं? हे तुम्ही पण तुमची जिम्मेदारी. जसं आता बारामती बदलेल त्या गोष्टी वाढणार आहेत.